आज आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत मिथुन रास 100% अचूक राशी भविष्य. सुपर पॉवरफुल राशी. वर्षाचा उत्तरार्ध यशदायी होणार आहे. आर्थिक लाभाचा योग आहे, पण खर्च खूप होईल. तोंडावर ताबा ठेवावा लागेल, नाहीतर भयंकर परिणाम होतील. आपल्याकडे निसर्गातच उत्तम ग्रह शक्ती आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता, पांडित्य, तीव्र स्मरणशक्ती, ज्ञान, साधना जन्मजातच आपल्याकडे आहे. वाचन, चिंतन, मनन, संशोधन, व्यासंग प्रवृत्ती आपली ख्याती आहे. आपल्याकडे शोधता आहे, प्रसंग अवधान आहे, सूचकता आहे, हजर जबाबीपणा आहे, चातुर्य आहे, नम्र विनोदपणा आहे, हसतमुख दुसऱ्याची टीका करण्याची सवय सुद्धा आहे. ही सर्व सवय उत्तमदायी वकिली समान आहे. सर्व गुण दोष समान गुण वैशिष्ट्याकडे वळणारी ही मिथुन रास. आज आपण याचे वार्षिक राशी भविष्य पाहू. मिथुन राशीच्या व्यक्तींना 1 जानेवारी 2025 पासून 14 मे 2025 पर्यंत गुरु या ग्रहाची अनुकूलता मिळणार नाही. मात्र वर्षाच्या उत्तरार्धात गुरु पहिल्या स्थानात येईल, तेव्हा वर्षाच्या उत्तरार्धात गुरु अनुकूल ठरेल. तसेच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात शनीची 12व्या स्थानात दृष्टी आहे. मात्र खालील कालखंडात आपले आरोग्य चांगलेच राहणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून 14 जानेवारी 2025 पर्यंत, 12 फेब्रुवारी 2025 पासून 5 मे 2025 पर्यंत, 6 जून 2025 पासून 14 डिसेंबर 2025 पर्यंत आणि यानंतरचा कालखंड हा आपल्या आरोग्याचा सहित चांगलाच असणार आहे. व्यापार, उद्योग, व्यवसाय, आर्थिक लाभ, उधारी, उसनवारी वसुली होणार आहे. या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना वर्षभर शनी अनुकूल स्थानी आहे. राहूची स्थिती सुद्धा चांगली आहे. मात्र गुरु हा दिनांक 18 मे 2025 पासून अनुकूल असणार आहे. त्यामुळे आर्थिक लाभाच्या दृष्टीने 14 मे 2025 नंतरचा कालखंड अत्यंत सुखदायी असणार आहे. वर्षाच्या आरंभापासून व्यवसायात वाढ होईल. विशेषतः प्रिंटिंग प्रेस, कॅटरिंग, हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ, मिठाई, साखर, तांदूळ, कापड व अनेक फ्रूट प्रॉडक्ट या व्यवसायात प्रचंड वाढ होणार आहे. 28 जानेवारी 2025 पासून 29 जून 2025 पर्यंत व्यवसायात प्रचंड वाढ होणार आहे. मात्र काही कारणामुळे अनपेक्षित खर्च सुद्धा होणार आहे. नोकरीसाठी नोकरीमध्ये दिनांक 1 जानेवारी 2025 पासून 29 मार्च 2025 या कालखंडात नवीन हितसंबंध निर्माण होतील. काही चांगल्या घटना घडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यशाली घटना घडेल. सर्व कालखंड हा कामासाठी खूप त्रासदायक सुद्धा असू शकतो. ताण पडणार सुद्धा आहे, पण ताणाबरोबरच इच्छाशक्ती असल्यामुळे आपण यातून पुढे जाऊ शकता. या कालखंडात नोकरीमध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. नोकरीमध्ये बदल, बढती, प्रमोशन सुद्धा होण्याचा योग सुद्धा आहे. नोकरी बदलण्याचा योग या वर्षी मिथुन राशीच्या लोकांना आहे. याचबरोबर प्रॉपर्टी, गुंतवणूक, गाडी, बंगला, वाहतूक खरेदी करण्यासाठी खालील कालखंड अनुकूल आहे. 28 जानेवारी 2025 पासून 27 जुलै 2025 पर्यंत आपल्याकडे प्रॉपर्टीच्या नवीन संधी निर्माण होतील आणि यामध्ये आपण नवीन प्रॉपर्टी, गाडी, बंगला, वाहन खरेदी करू शकता. संतती, सौख्य, मुलाबाळांची प्रगती, शाळा, हॉटेल, कॉलेज, सर्व काही मुलाबाळांच्या प्रगतीसाठी ज्या गोष्टी घडणार आहेत त्या सर्व यामधून विशिष्ट पद्धतीने विशिष्ट कालखंडात पूर्ण होणार आहेत. हॉटेलच्या व्यवसायामध्ये मुलाबाळांना, कॅटरिंगमध्ये यश प्राप्त होणार आहे. 14 मे 2025 नंतरचा कालखंड हा चांगला आहे. या वर्षी सुरुवातीला शुक्र काही महिने अनुकूल असणार आहे. त्यामुळे गुरु जरी 12व्या स्थानात असला तरी शुक्र हा घराचा फायदा संतती सुखासाठी होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना संतती प्राप्तीचा योग सुद्धा आहे. वैवाहिक स्थितीमध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींना मुलींना साखरपुडा, विवाह योग्य स्थळे निर्माण होऊ शकतात. 14 मे 2025 नंतरचा कालखंड अनुकूल असणार आहे. 14 मे 2025 पूर्वीचा कालखंड हा शुभ कार्याच्या दृष्टीने अनुकूल नाही. यावर्षी दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनी 10व्या स्थानात जात असल्यामुळे
29 मार्च 2025 नंतरचा कालखंड हा वैवाहिक सौख्यासाठी दृष्टीने प्रतिकूल चांगला आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात अगोदरच मतभेद आहेत. ते मतभेद 29 मार्च 2025 नंतर पूर्णपणे बंद होणार आहेत. पण जपून राहावे लागेल, तोंडावर आ ठेवावे लागेल, नाहीतर ते वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. 29 मार्च 2025 नंतर वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना शनी प्रतिकूल आहे. तेव्हा ज्यांचे वैवाहिक जीवनात मतभेद आहेत ते मतभेद आता वाढीस लागणार आहेत. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींचे दाम्पत्य जीवनामध्ये संयम, शांतपणा, विवेक, धीर धरणे, एकमेकांचा विचार समजून घेणे हे फार गरजेचे आहे. नाहीतर यावर्षी याचे विचित्र परिणाम सुद्धा घडू शकतात. प्रवास, तीर्थयात्रा, परदेशी प्रवास यासाठी 15 मे 2025 नंतरचा कालखंड चांगला आहे. 14 मे 2025 नंतरच्या कालखंडात तीर्थयात्रेचे, परदेशी भ्रमंतीचे योग आहेत. सामान्यतः खालील कालखंडात आपणास प्रवास हा घडणारच आहे. 1 जानेवारी 2025 पासून 28 जानेवारी 2025 पर्यंत, 12 फेब्रुवारी 2025 पासून 13 मार्च 2025 पर्यंत, 6 जून 2025 पासून 8 जुलै 2025 पर्यंत, 14 जुलै 2025 पासून 30 जुलै 2025 पर्यंत, 2 डिसेंबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्याकडे प्रवासाचा योग चांगला आहे. सुगंधी, प्रसिद्धी, हाती घेतलेल्या कामात यश या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना 14 मे 2025 नंतरचा कालखंड अत्यंत चांगला आहे. परंतु यावर्षी शुक्र हा ग्रह दिनांक 18 मे 2025 नंतर बदलणार आहे. 28 जानेवारी 2025 ते 31 मे 2025 या कालखंडात मीन राशीत राहणार असल्यामुळे या कालखंडात गुरु जरी अनुकूल नसला तरी शुक्र अनुकूल आहे. याचा फायदा कला, संगीत, नाट्य, अभिनय या क्षेत्रात होईल. सामाजिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, बँकिंग, सहकार्य क्षेत्रात प्रतिष्ठा मिळणार आहे. 14 मे 2025 नंतरचा कालखंड चांगला आहे. मात्र मान सन्मान, नावलौकिक, अधिकार या दृष्टीने 18 नोव्हेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 हा कालखंड विशेष चांगला आहे. मान प्रतिष्ठेसाठी चांगला कालखंड 15 जून 2025 ते 15 जुलै 2025, 18 नोव्हेंबर 2025 पासून 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये आपणास मान सन्मान, प्रतिष्ठा मिळणार आहे. अनेक मार्गाने आपले नाव लौकिक होणार आहे. समाजात, घरामध्ये, नातेवाईकांमध्ये, पूर्ण भागामध्ये आपणास प्रतिष्ठा या कालखंडात मिळू शकणार आहे. सारांश काय तर हे वर्ष मिथुन राशीच्या व्यक्तींना समाधानकारक राहणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. याचबरोबर आपणास सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात, संगीत क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रात प्रगती होणार आहे.